सोनम वांगचुक व अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ दर्यापूर येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, संयुक्त किसान मोर्चा व भारतीय विद्यार्थी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी शांततेच्या मार्गाने लोकशाही पद्धतीने आपला निषेध नोंदवत विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला. विविध सामाजिक, राजकीय व शेतकरी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आंदोलनकर्त्यांनी देशातील लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न थांबवावा अशी मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. सदर आंदोलनामध्ये डॉक्टर अभय गावंडे, नितेश वानखडे, गजानन कोरे, अंकुश पाटील कावडकर, मनोज तायडे, असलमभाई मनसुरी, नितीन पाटील गावंडे, गुणवंत पाटील गावंडे, गुड्डू पटेल, दादा इंगळे, बबनराव विल्हेकर, हाजी अशरफभाई धनीवाले, मोहन बुंडिले, शशांक धर्माळे, सागर गिरे, दिनकरराव देशमुख, वडनेर गंगाई, प्रदीप वडतकर, अतिश शिरभाते, मधुभाऊ घाडगे, पंकज राणे, अनिकेत वाकपांजर, ओमप्रकाश कुठेमाटे, आरिफ भाई, वैभव बागडे, बबलू कुरेशी, राज इंगळे, श्रीमती अरुणाताई गावंडे, गोकुळ पाटील गावंडे, सौ जयश्रीताई चव्हाण यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, विद्यार्थी व नागरिक यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट दर्यापूर, राष्ट्रीय काँग्रेस दर्यापूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं. दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्या ठिकाणी महिला आंदोलक होत्या. महिला आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काठ्या चालवल्या. त्यांच्या अंगावर बसून त्यांना मारहाण केली आणि सोबत त्या ठिकाणी RSSचे आणि BJPचे गुंडे सुद्धा त्या ठिकाणी होते. बिना बॅचचे गुंडे त्या ठिकाणी होते. त्यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मारहाण केली. हे अतिशय निंदनीय प्रकार आहे हा. आणि अभिजीत दापके असतील, सोनम वांगचुक असतील, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आली आणि दडपशाहीच्या माध्यमातून या जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला की भारतातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली लोकशाही आम्ही संपवलेली आहे आणि RSS प्रणित BJPची हुकुमशाही या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे असा दाखवण्याचा प्रयत्न या BJP सरकारचा, या अमित शहाचा आणि नरेंद्र मोदीचा आहे. हा आम्ही त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा आम्ही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही. या ठिकाणी विद्यार्थी असतील आणि या देशातले सर्व विरोधी पक्ष असतील, या सगळ्या विरोधी पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांचा हा जो कट आहे हा उलथवून टाकू अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या दिल्लीच्या आंदोलनासंदर्भात आणखी जर त्यांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तालुक्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी आणि गावागावातून शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, सर्वसामान्य जनता असेल, रस्त्यावर उतरून जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो.